नमस्कार मित्रांनो. काय होतं की आपल्या खेड्यामध्ये आणि आपला जो शेतकरी वर्ग आहे, बहुतेक आपल्या शेतकरी वर्गामध्ये काय आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे. आपण एकत्र कुटुंब पद्धतीनं खेड्यामध्ये राहतो आणि शेती पण करतो. पण आजकाल काय झालंय की कुटुंब हा एकत्र राहण्याच्या याच्यावर नाही. कारण सगळ्याचे विचार मस्त असतात, बुवा आपल्याला कमायचंय, पण आपण सगळे शेती करत असताना की काय होतंय की माझं मी आहे आणि मला एक भाऊ आहे किंवा अजून 2-3 भाऊ आहे. तर आपण सगळे शेती करीत असताना काय होतं की बुवा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या वावरामध्ये आपण काय म्हणतो ऊस लावायचा आणि दुसरा काय म्हणतो कापूस पेरायचा किंवा अनेक अनेक विचार राहतात. आणि त्याच्यामुळं काय होतंय की आपले विचार भेद होऊन जातात. मग त्याच्यामुळे थोडा तिरस्कार होऊन जातो. कारण आजकाल मी बरेचसे ठिकाणी बघितलेले आहे की एक जणाचं असतं ऊस लावायचा, एक जण म्हणतो कापूस लावायचा, एक जण म्हणतो आंबा लावायचा. म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. म्हणून मित्रांनो, घरात असताना म्हणजे आमच्याकडे जर बघितलं मी की आपण आमच्याकडे काही असं आहे की 2,000 भाऊ असेल, 3 असेल, तर काही काहीचं कसं आहे की बुवा एक जणानं पाणी बघायचं, एक जणानं शेतीची वरची कामं बघायची. नाही तर शेती जर लई मोठी असेल तर मग ती करायसाठी कुटुंब एकत्र, पण मग शेती करायची तू एवढं 10 एकर तू बघ, 10 एकर तू बघ, किंवा ह्या जर गोष्टी केल्या मित्रांनो, तर याच्यातून काय होतं की त्यांची बी चढावड होऊन जाते की कोणच उत्पन्न जादा निघतंय, कोणच उत्पन्न तो जादा काढतो मी काढतो. म्हणजे याला आपलं उत्पन्न पण वाढतंय आणि घरामध्ये पण एक विचार राहतो. म्हणून शेती करत असताना की आपण शेती वाटायची नाही. म्हणजे काय होतंय की फक्त करायसाठी की तू एवढी शेती कर, हा एवढी करीन, याच्यामुळं कुटुंबात एक जीव राहतो, एकोपा राहतो. आणि त्यांना ते केलं म्हणजे याचं एकूणाचं बघून की यांची चढावड लागते. म्हणून आज हे करणं गोष्टीचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय असते की आपण काही काही लोक स्वतः आपण पाटील असल्यामुळं की आपल्या ज्या महिला आहे की ह्या बी 24 तास घरात राहतात आणि 2-4 महिला घरात असल्यानंतर थोडी कुरबुर होणार. म्हणून काय करायचे की बुवा आपण शेती करत असताना की बुवा थोडं आपल्या महिलाला बी थोडं शेतात आणणं. आता आपल्याकडं महिला बाकी मंजूर असतं, महिला मंजूर असल्यानंतर एक महिला मंजुरा माग राहून द्यायचं, काय फरक पडत नाही, नाही करता येत काम. तर दुसरी गोष्ट आहे बुवा छोटं मोठं घास कापणं, ह्या गोष्टी केल्या तर घरामध्ये आपलं जे कुटुंब आहे हे एकत्र राहतात. कारण मी शेतकरी असल्यामुळं, कारण मी बऱ्याच ठिकाणी असे अनुभव घेतलेले आहेत की बुवा ते कुटुंब एकत्र राहत नाही. आणि जोपर्यंत कुटुंब एकत्र असतं ना, तर त्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. म्हणून कुटुंब एकत्र राहण्यासाठी ह्या ज्या गोष्टी की हे आपल्या शेतकऱ्यांना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यातून उत्पन्न चांगलं निघतं. कारण आपण एक जणांना इकडची शेती बघितली आणि एक जणांना जर इकडची बघितली तर उत्पन्न चांगलं निघतं. आणि त्याला बी वाटतंय की बुवा आता हे मलाच करायचंय. नाहीतर एकत्र असल्यावर काय होतं, त्याला वाटतं त्यो करीन, याला वाटतं ह्यो करीन. मग यांना जे आहे की घरामध्ये कुरबुर होऊन जाते आणि कुटुंब विभक्त होतं. म्हणून की बुवा शेती जर आपल्याकडे असेल तर शेतीचे काही कामं जस त्याला दिले पाहिजे आणि त्याने ते केले पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, जय जवान जय किसान.